आणि इकडे आपले वडे तयार होत आहे. नमस्कार, तर मी शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे एकादशी आणि एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज ही साडी घातलेली आहे. खूप गरम होते कारण फॅनही बंद आहे आणि इकडे थोडं गरम काम चालतं दाखवते. इकडे नंतर घातले साबुदाणा वडे. पहिल्यांदा मी घेतले होते असे बनवायला, फक्त बटाटा घालणार होते कारण ते जो हे असतं ना कूट घातलं की जरा त्रास होतो, त्याचा पित्तासारखं होतं म्हणून घालणार नव्हते. पण ते असं झालं फक्त बटाट्याचं, म्हणून मग आता थोडंसं कूट टाकून असं बनवते आणि इकडे सगळ्या बनवून देते मला. आणि इकडे आपले वडे तयार होत आहे. आणि ते बटाट्याचं केलेलं ते असं चिकटत होतं म्हणून मग असं बनवते. आज आहे ना सगळ्यांचा उपवास आहे घरात, त्यामुळे मम्मी ना पप्पांसाठी झुणका बनवत आहे. आणि आमचं सर्वांचं तर फराळ करून झालेलं आहे. साबुदाण्याचे वडे बनवले होते, त्यानंतर साठ होता आणि गावावरून मम्मी ते तळलेले गरे आणले होते, ते बाकी सर्व होतं. आणि आमचं फराळ करून झालेलं आहे. पप्पांना गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात, काही गोष्टी त्यांच्या आहेत डाएटच्या वगैरे, तर त्यांना वेळेवर जेवण पाहिजे. तर उपवास वगैरे नाही करत, त्यांना नाही जमत आता. तर त्यासाठी त्यांच्यासाठी भाकरी आणि काहीतरी बनवत आहेत विचारून. हे पिठलं बनवलं आहे कोळदाचं आणि भाकरी बनवत आहे. भाकरी बनवत आहे, ज्वारीची भाकरी आणि कोळदाचं पिठलं. अजून काही नाही पप्पांना. अजून काय लागलं तर चटणी द्यायची, लोणचं. आज मम्मीची तब्येत ठीक नाही, त्यामुळे काही एवढ्या तयार झाल्या नाही. तरी पण त्यांनी साडी वगैरे छान घातली. उपवास आहे ना, वाटतंय का थोडं तरी बरं. इकडं भाकरी तयार होत आहेत. आणि हे बघा किती गरम होते. साडी घालायचं आणि ही साडी मी घातलेली आहे. त्यानंतर हे मंगळसूत्र जे की मी मिशोवरून घेतलं होतं. आज आहे एकादशी, तर आमचा सर्वांचा उपवास आहे घरात. आणि त्यामुळे मम्मी आहे ना पप्पांसाठी भाकरी बनवते. सर्वांचा उपवास म्हणजे पप्पांचा नाही आहे, त्यांच्या गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात, बाकी सर्व काही गोष्टी आहेत त्यांच्या, तर त्यांचा उपवास नाही आहे आज, बाकी सर्वांचा आहे. तर आमच्या सर्वांसाठी साबुदाणे वडे बनवले होते. आणि मग आता आम्ही फराळ वगैरे करून घेतलं आहे. त्यानंतर आता थोडं निवांत बसलो आहे. त्यानंतर आता बघू संध्याकाळी काय करायचं. संध्याकाळचं काय अजून ठरलेलं नाही आहे की काय बनवायचं वगैरे. हा उपवास उद्या सोडायचा असतो, त्यामुळे संध्याकाळी काहीतरी करावंच लागणार आहे. बघू आता काय बनवायचं. आणि ही माझी जावई आहे श्रेया. तर आम्ही म्हणजे सेम साड्या घातलेल्या आहेत आणि आम्ही सेम मंगळसूत्र मागवलेले, हे मिशोवरून मागवलेले आहे. तर छान आहे. आणि आज सेम साड्या पण घातल्यात, अगदी सेम कानातल्या वगैरे सेम केलं. आणि मम्मींना सुद्धा घेतलेलं आहे, सेम आहे, पण त्यांचा आज मूड नाही आहे, म्हणजे त्यांना बरं नाही वाटत आहे ना, त्याच्यामुळे जास्त काही साडी वगैरे त्यांनी घातली, पण बाकी काही त्यांनी केलेलं नाही आहे. तर आणि आज सर्वांचे उपवास होते, त्यामुळे जरा थोडीशी घाई झाली होती आम्ही सकाळी, साडी घाला मग हे सर्व असं. तर काय झालं ना की साबुदाणे वडे बनवायला घेतले. त्यानंतर बटाटे म्हणजे त्याच्यामध्ये कूट घातलं ना तर जास्त पित्ताचा त्रास वगैरे होतो, म्हणून आम्ही घालत नाही. तर आज अचानक असं झालं की बटाट्याचं साबुदाणे वडे बनवत होते, तर त्याच्यामध्ये जास्त झालं बटाटा आणि ते असे एकदम पसरलं एकदम. त्यामुळे मग त्याच्यात पुन्हा टाकावंच लागलं आम्हाला. कूट टाकलं त्याच्यानंतर पुन्हा मग ते साबुदाणे वडे बनवले असं. आणि खूप गरम होतं यार, खूप म्हणजे खूपच गरम होते.
पाऊसही लागतोय, त्यात गरमही होते. असं मुंबईचं आता सध्या तरी वातावरण आहे. आणि उद्या हा उपवास सोडायचा, त्यामुळे उद्या सुद्धा लवकर उठून सर्व आवरावं लागणार आहे. सर्वांसाठी जेवण, डाळ भात भाजी जे काय असेल ते बनवावं लागणार. आणि मग उपवास उद्या तर व्हेजच आहे. उद्या संडे आहे पण चांगली एकादशी उद्या व्हेजमध्ये जाणार आहे. तर आज एकादशी आहे, जसे की तुम्हाला मी सकाळीच बोलले, माझा उपवास आहे किंवा घरात आमच्या सर्वांचा उपवास आहे. आणि त्यासाठी मी साबुदाणे भिजायला घातलेले आहेत. तर त्याची खीर बनवणार आहे. आणि भगर असते ना, जी वरीचे तांदूळ असतात, तर त्याचे डोसे काढणार आहे. तर त्याच्यासाठी तयारी मी आधीच केलेली आहे, म्हणजे सकाळी पीठ ठेवून दिलं होतं डोश्याचं तयार करण्यासाठी. तर दूध वगैरे गरम करते आता. चला मग सुरुवात करूया. त्यासाठी इकडे दूध मी घेतलेलं आहे, ते आता गरम करायला ठेवते. त्यानंतर इकडे साबुदाणे भिजायला घातले होते, तेही भिजलेत. छान आता त्याची खीर बनवून घेणार. कमी साहित्यामध्ये बनते आणि मस्त छान बनते एकदम. तर हे बघा, इथे हे डोश्यासाठी मी तयार केलेलं आहे. पातळ डोसे येत आहेत, छान डोसे होतात. तर इकडे आहे ना, श्रेया चटणी बनवून घेते. म्हणजे बनवली आहे. इकडे खोबरं आणि मिरची, त्यानंतर मीठ टाकलेलं आहे, जास्त असं काही वापरलेलं नाही. तर सोपं आहे एकदम. आणि इकडे मी डोसे आता काढून घेते. त्यानंतर इकडे खीर बनवायची आहे. तर दूध इकडे गरम झालेलं आहे, तर आता बनवते ते पण. तर इकडे मस्तपैकी डोसे काढून घेते. आणि एका साईडला आपली इकडे खीर बनते, ती बघा. असे छान बनतात, नक्की कधीतरी ट्राय करा. आता आमच्याकडे जास्त असे चालू ठेवून. तर आता हे सर्व खाते मी, कारण पहिले मी उपवास करायचे, अगदी निर्जल उपवास सुद्धा करायचे, पण आता ते नाही जमत. अगदी मी 5वीत असल्यापासून हे उपवास करते, पण आता नाही जमत. मग आता थोडंफार काही ना काही खायचं. छान आपला डोसा झालेला आहे. किती खाणार आहेस? कसा व्हिडिओ घेताय?
तर इथे संध्याकाळचं ना डोसे आणि खीर चटणी असं तयार झालेलं आहे आणि आम्ही आता दर्शनी करून घेतो. या दाखवते तुम्हाला. हे बघा, इकडे साबुदाण्याची खीर बनवली आहे, त्यानंतर इकडे आपली खोबऱ्याची चटणी आणि इकडे मस्तपैकी डोसे झालेले आहेत वरीचे. छान होतात असे डोसे, मस्त लागतात आणि एकदम क्रिस्पी झालेले आहे ते बघा. तर बाकी सर्व आवरलेलं आहे आणि आता उद्याची तयारी, त्यासाठी इकडे वाटाणे वगैरे भिजायला घालते. तर इकडे हे उद्यासाठी वाटाण्याची भाजी बनवायची आहे, त्यासाठी हे काळे वाटाणे भिजायला घातलेत आणि आता ते ठेवून देते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असे डेली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का माझे, ते पण मला सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया अशाच एका व्हिडिओ